विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी हनुमान कदम तुमचे माझ्या HBK यूट्यूब क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण 7वी स्कॉलरशिप तसेच 8वी स्कॉलरशिपचा हा सुद्धा घटक आहे क्षेत्रफळ, त्याच्यावरचे काही उदाहरणं आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहा, सगळ्यात पहिला प्रश्न आहे 452 मीटर लांबी व 322 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 11 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल. आता बघा, ही आकृती पहा. काय दिसते तुम्हाला? आतमध्ये एक आयत आहे आणि त्याच्या बाजूने काय केलंय, एक 11 मीटर रुंदीचा काय केलाय, एक रस्ता तयार केलाय. आपल्याला काय विचारलंय, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे. पहा, आता हा 11 मीटर ह्या आयता म्हणजे ह्या बागेपासून हा 11 मीटर काय रुंद आहे, म्हणजे ह्या बाजूला 11 मीटर, ह्या बाजूला 11 मीटर, ह्या बाजूला 11 मीटर आणि ह्या बाजूला 11 मीटर. म्हणजेच काय होणार आहे, हा सुद्धा आयतच होणार आहे. पण काय होणार आहे, याच्या प्रत्येक बाजूमध्ये आपल्याला काय करावं लागेल, या 452 मध्ये 11 मीटर आपल्याला जोडावं लागतील. 11 मीटर जोड्यावर काय होईल, त्याची लांबी किती होईल, 474 मीटर. आणि इकडे रुंदी या 322 मध्ये 11 मीटर जोडली की काय होणार, रुंदी 344 मीटर लांबणार आहे. मग सगळ्यात पहिले आपण काय करू, दोन्ही आयताचे क्षेत्रफळ काढू. पहा, आता लहान आयताचं क्षेत्रफळ जे दिले बागेचं क्षेत्रफळ, आता काय आहे त्याचं पहा. सगळ्यात पहिले ए चे क्षेत्रफळ काढू. ए हा आपण आयत पकडला छोटा, त्याचे क्षेत्रफळ काय होईल, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. आता याचं क्षेत्रफळ, याचं लांबी किती आहे, 452. छोट्या क्षेत्रफळात छोट्या आयताची लांबी आहे 452 आणि रुंदी किती आहे, 322. चला, आता या दोघांचा गुणाकार किती होईल, 452 गुणिले 322. पहा, आपण एक एक अंकानेच गुणूया. 2 दोन्ही 4, 2 पंचे 10, 10 ला 0, हातचा आला 1, 2 चोक 8, 8 आणि 1 9. चला, पहिल्या अंकाचं काम झालं. परत 2 न 2 दोन्ही 4, 2 पंचे 10, 10 ला 0, हातचा आला 1, 2 चोक 8, 8 आणि 1 9. चला, 3 दोन्ही 6, 3 पाची 15, 15 ला 5, हातचा आला 1, 3 चोक 12, 12 आणि 1 13. किती येईल आता पहा, 4 ला 4, 4 ला 4, 9 6 15, 15 ला 5, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 ला 5, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 आला 1. चला, किती आलं याचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ आलं 1,45,544 मीटर. आता पहा, हा झाला ए. आता आपल्याला काढायचं बी. आता बी चे काय होईल पहा, आता बी चं क्षेत्रफळ काय होईल. आता बी हा आयत पकडला आपण, बी हा आयत, त्याचं क्षेत्रफळ काय होईल, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 474, लांबी आहे 474 गुणिले रुंदी किती आहे, 344. कारण आपण काय केलंय, या 452 मध्ये 11 मीटर जोडले, आपल्याला याची लांबी मिळाली 474. आणि इकडे सुद्धा आपण काय केलं, रुंदीमध्ये सुद्धा 11 मीटर आपण जोडले, तर रुंदी किती मिळाली, 344. पहा, आता काय होईल मग, आता या दोघांचा गुणाकार, 474 गुणिले 344, या दोघांचा गुणाकार करायचा. 4 चोक 16, 16 ला 6, हातचा आला 1, 4 7 28, 28 आणि 1 29, हातचे आले 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18. चला, ह्या 4 न गुणल्यावर परत हेच अंक येणार आहेत, 6 9 8 आणि 1. चला, 3 चोक 12, 12 ला 2, हातचा आला 1, 3 7 21, 21 आणि 1 22, 22 ला 2, हातचे आले 2, 3 चोक 12, 12 आणि 2 14. चला, आता आपण बेरीज करूया. 6 ला 6, 9 6 15, 15 ला 5, हातचा आला 1, 8 आणि 2 10, 10 9 19, 19 आणि 1 20, 20 ला 0, हातचे आले 2, 8 आणि 2 10, सॉरी 8 आणि 1 9, 9 आणि 2, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 आणि 11 आणि 2 13, 13 ला 3, हातचे आले 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 आणि 1 आला 1.
चला या बी या आयताचे क्षेत्रफळ किती आले पहा 16 1,63,056 मीटर. आता आपल्याला काय विचारलंय की त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. बघा आता त्या रस्त्याचे चौरस आपल्याला काय काढायचे या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे. म्हणजे ह्या मोठ्या आयतातून जर ह्या मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून आपण जर बारक्या आयताचे क्षेत्रफळ जर वजा केले तर आपल्याला काय मिळेल या रस्त्याचे क्षेत्रफळ मिळून जाईल. चला आता सगळ्यात मोठं काय आहे 16 1,63,056 याच्यामधून जर आपण छोट्या आयताचे क्षेत्रफळ 1,45,500 किती आले 544 हा एक जास्ती झाला आपल्याकडून 544. पहा आता काय होईल 6तून 4 गेले 2 उरतील 5तून 4 गेला 1 उरेल 10तून 5 गेले 5 उरतील इतरातील 2 12तून 5 गेले 7 उरतील इतरातील 5 5तून 4 जाईल 1 आणि 1 1 उरेल 0. म्हणजेच काय येईल त्या रस्त्याचे क्षेत्रफळ. चला रस्त्याचे क्षेत्रफळ येईल रस्त्याचे क्षेत्रफळ किती येईल पहा 17,512 चौरस मीटर. आहे का पर्याय हो चला आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला नंबर दुसरा पहा आता एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल. आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे कर्णाचा वर्ग छेदात 2. चला आता आपल्याला काय दिलाय कर्ण दिलाय. कर्ण किती दिलाय कर्ण दिलाय 25 वर्गमुळात 2 आणि त्याचा वर्ग आणि छेदात 2. पहा आता काय होईल 25चा वर्ग होईल आणि हा वर्ग कटून ही कर्णी कटेल. म्हणजेच काय उरल 25चा वर्ग किती असेल 25चा वर्ग किती असतो 625 आणि ही कर्णी कटून जाईल वर्ग आणि कर्णी कटते उरते काय फक्त मग 2. चला आता मग काय उरेल आता आणि छेदात 2 हा 2 जसाला तसा हा 2 आणि हा 2 कटून जाईल मग काय उरेल फक्त उरेल 625 सेमी. बघा आहे का उत्तर 625 चौरस सेमी. चला नंबर 3. आता नंबर 3 काय आहे बघा आता एका खोलीला चौरसाकृती 400 फरशा बसवल्या आहेत तर त्या जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील. आता आपल्याला फरशी काढायची आता बघा एका खोलीला चौरसाकृती 400 फरशा बसतील म्हणजे त्या खोलीचे क्षेत्रफळ किती असेल 400 असेल. त्या खोलीचे क्षेत्रफळ किती असेल 400 असेल 400 चौरस मीटर. आणि जर ती फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील हे आपल्याला काढायचे. आता त्या जागेचे क्षेत्रफळ जेवढ्या फरशा बसतील तेवढं त्या जागेचे क्षेत्रफळ असते. तर आता आपण समजू की हे मीटर मध्ये आहे त्या जागेचे क्षेत्रफळ किती आहे जागेचे क्षेत्रफळ आपण समजू 400 चौरस मीटर आहे. म्हणजे त्या जागेत किती असेल ते फरशीची साईज 1 मीटर. आता आपल्याला काय करायचं त्या फरशीची साईज अर्ध्याहून अर्धी करायची म्हणजे अर्धी करायची 1 मीटरची अर्धी. मग आता आपल्याला काय टाकावं लागेल बघा लागणाऱ्या फरशा किंवा फरशांची एकूण संख्या बरोबर काय बघा जागेचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ पहा आता जागेचे क्षेत्रफळ किती घेतलंय आपण 400 आणि फरशीचे क्षेत्रफळ काय केले 1 मीटरचा आपण काय 1 मीटरची बाजू पकडली होती. ज्यावेळेस 1 मीटरची बाजू असेल त्यावेळेस 400 फरशा लागतील. आता आपल्याला अर्ध्याने कमी करायचे म्हणजे अर्धा मीटर म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला
1/2 गुणिले 1/2, कारण आपल्याला बाजू गुणिले बाजू आणि ऑलरेडी काय दिलेले जागेचे क्षेत्रफळ दिलेले. आता 1/2 गुणिले 1/2 म्हणजेच काय होणार आहे बघा, हे दोन छेदातले वरती जातील म्हणजेच काय उरेल 400 गुणिले 2 गुणिले 2. बघा काय होईल मग 400 गुणिले म्हणजे 2 दोन्ही 4, 400 गुणिले 4 म्हणजेच काय उरेल बघा, काय होईल 4 चौक 16 आणि हे उरलेले 2 शून्य असेल तसेच, म्हणजेच आपलं उत्तर किती येईल 1600 फरशा. किती येईल 1600 फरशा बसतील. जर आपण त्या फरशीची जर बाजू अर्धी केली तर त्या जागेत किती फरशा बसतील अजून 1600. पहिल्या 400 बसल्या होत्या, जर आपण त्या फरशीची साईज किंवा बाजू जर अर्धी केली तर आपल्या किती बसतील 1600 बसतील. चला पहा प्रश्न क्रमांक 3. एका आयताची परिमिती 56 सेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आता एका आयताची परिमिती दिली 56 सेमी आणि त्याची लांबी दिली, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. आपल्याला फक्त दिलेली लांबी, रुंदी माहिती नाही. मग आपण काय करू, सगळ्यात पहिले रुंदी काढून घेऊया. काय काढून घेऊया, रुंदी. पहा आता आयताची परिमिती बरोबर काय सूत्र, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. चला 2 कंसात काय दिले आपल्याला 56 सेमी परिमिती दिली. 56 सेमी परिमिती काय दिले, लांबी दिली 16, पण रुंदी दिली का नाही, रुंदी दिलेली नाही. मग आता काय करू, 2 ला इकडे आणू, 2 हे गुणाकारातले इकडे जातील भागाकारात, बरोबर काय उरेल 16 अधिक रुंदी. चला बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे 8 16, म्हणजेच काय उरलं 28. 28 बरोबर 16 अधिक रुंदी. आता काय करू, 16 ला इकडे आणू, मग 28 वजा 16 बरोबर रुंदी होईल, कारण अधिकचे 16 इकडे आले होतील वजा. आता 28 मधून 16 गेले, 28 मधून आपल्याला काय करायचे, 28 मधून आपल्याला 16 काढायचे. चला 8तून 6 गेले 2 उरतील, 2तून 1 जाईल 1 उरेल म्हणजे 12 उरतील, म्हणजेच काय येईल रुंदी, रुंदी येईल 12 सेमी. काय येईल रुंदी 12 सेमी. आता आपल्याला काढायचे आयताचे क्षेत्रफळ. काय काढायचे, आयताचे क्षेत्रफळ. पहा आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला लांबी मिळाली, लांबी दिलेली 16 सेमी, आपण रुंदी काढली, किती काढली रुंदी 12, मग 16 गुणिले 12. चला 12 सकून 72, 72 चे 2 हातचे 7, 12 1 12, 12 आणि 7 19, म्हणजे क्षेत्रफळ आलं 192 चौरस सेमी. 192 चौरस सेमी. पहा उत्तर आहे हो, पर्याय क्रमांक 4. चला आता 5वा प्रश्न पहा. एका अर्धवर्तुळाची परिमिती, एका अर्धवर्तुळाची परिमिती आहे 108 सेमी, तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला सगळ्यात पहिले अर्धवर्तुळाची परिमिती हे सूत्र घेऊन आपल्याला अगोदर त्रिज्या घ्यावा लागेल, तरच आपल्याला काय करता येईल, अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढता येईल. आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या महत्वाची आहे, पण दिले काय आपल्याला 108 सेमी परिमिती. चला मग आपण काय करू बघा, आता अर्धवर्तुळ म्हणजे कसं असते, आता हे आहे अर्धवर्तुळ, याची परिमिती म्हणजे काय दिलेली, इथून एवढी बाजू कुठपर्यंत, इथपर्यंत आपल्याला काय करायचे परिमिती, पण त्याचं आपल्याला काय करायचे त्रिज्या, म्हणजे हा व्यास त्याची आपल्याला अर्धी त्रिज्या पाहिजे. तर बा आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, परिमिती दिलेली, मग आता आपण काय करू, आयताची परिमिती हे सूत्र टाकू. आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे 36/7 गुणिले त्रिज्या. पहा ज्यावेळेस परिमिती देतील त्यावेळेस आपल्याला हे सूत्र वापरायचे 36/7 गुणिले त्रिज्या. आता आयताची परिमिती दिली 108, किती दिली 108 बरोबर 36 गुणिले 7 गुणिले त्रिज्या, त्रिज्या म्हणजेच r. आता आपण काय करू, हे सगळे उचलून इकडे आणू. आता 7 हा
छेदामध्ये इकडे आल्यावर तो जाईल अंशामध्ये जाईल म्हणजेच गुणाकारात, आणि हा 7/36 जे अंशामध्ये ते इकडे जातील भागाकारामध्ये, बरोबर आर. पहा आता काय होईल, 6×6 = 36, 6 नेला भाग जाईल का, हो जाईल, कारण 8 आणि 1 9 आणि समसंख्या. 6×6 = 36, बघा 6×1 6 उरले 4, 10तून 6 गेले उरले 4 राहिले 48, 6×8 = 48. आता 6×1 6 आणि 6×3 18, उरलं काय आता 7×3 म्हणजेच 7×3 21. आर किती आली आपल्याला, आर आली 21. आता आपल्याला काढायचे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. आता अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. त्याचं काढण्याचं सूत्र आहे पहा. आता वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र असते पाय आरचा वर्ग. काय असतो, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र असतो पाय आरचा वर्ग. आता अर्ध म्हणलं आपण याला अर्ध करू, म्हणजे 1/2 घेऊ. 1/2 गुणिले पाय आरचा वर्ग. आता 1/2 गुणिले पाय असतो 22/7 गुणिले आर म्हणजे किती आली आपल्याला 21. आर किती आली आपल्याला, आर आली 21. मग 21 गुणिले 21, आरचा वर्ग म्हणजेच 21 गुणिले 21. हा 7×1 7, 7×3 21. चला आता उरलं काय बघा, परत ह्या 2 22ला भाग जातो, बे1 बे, बे1 बे, बे1 बे. उरलं काय 11 गुणिले 3 गुणिले 21, 11 गुणिले 3 गुणिले 21. पहा आता काय होईल, ह्या तिघांचा गुणाकार किती होईल बघा. आता 21 त्रिक 3×1 3, 21 त्रिक होईल 63, आणि 63 गुणिले 11, बघा 21 गुणिले 3, 3×1 3, 3×2 6, आणि 63 गुणिले 11, 11×3 33, हातचे आले 3, 11×1 66, 66 आणि 3 69, म्हणजे किती उत्तर येणार आहे 693 चौसेमी. एवढं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेमीचा वर्ग, तर त्या चौरसा आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती. पहा आता एका चौरसाचे क्षेत्रफळ दिले 100 सेमीचा वर्ग, तर त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती. आता हा पहा चौरस असतो आणि त्याच्या आतमध्ये हा वर्तुळ असतो. आता आपण जर ही बाजू पकडली, हे होतो वर्तुळाचा व्यास, आणि ही चौरसाची बाजूच असते. ही बाजू, ही बाजू, ही बाजू, आणि ह्या इकडे 2 बाजू, म्हणजे चौरसाच्या 4 बाजू सारख्या असतात. ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल तर ही बाजू सुद्धा काय असेल, सारखी असेल. चौरसाच्या आतमध्ये कितीही बाजू जर आपण काढल्या तर त्या बाजू एकमेकाला काय असणार आहेत, सारख्याच असणार आहेत. म्हणजे जर आपल्याला चौरसाची बाजू मिळाली तर आपल्याला काय मिळेल, हा व्यास मिळेल, आणि हा व्यास जर मिळाला वर्तुळाचा तर आपल्याला त्रिज्या मिळेल, कारण व्यासाच्या निम्मी असते त्रिज्या. चला सगळ्यात पहिले काय करू, मग आपण ह्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काय काढायचे, अगोदर बाजू माहिती पाहिजे. बाजू काढूया आपण. चला मग काय आहे पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. आता क्षेत्रफळ किती दिले 100, 100 बरोबर बाजूचा वर्ग. आता आता हा वर्ग कटतो आणि हा 100 जाईल वर्गमुळात, बरोबर बाजू. आता मला सांगा कोणाचा वर्ग 100 आहे, कोण्या संख्येचा वर्ग 100 आहे, 10चा. मग काय येणार आहे आपल्याला, 10 सेमी येईल बाजू. बाजू किती मिळेल आपल्याला, 10 सेमी मिळेल बाजू. आता आपल्याला काय विचारलंय की त्या चौरसाच्या आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. ही बाजू मिळाली आपल्याला 10 सेमी, म्हणजे ही 10 सेमी, ही 10 सेमी, ही 10 सेमी, आणि ही सुद्धा 10 सेमी, म्हणजे ही सुद्धा बाजू काय असणार आहे 10 सेमी. आता हा 10 सेमी झाला वर्तुळाचा व्यास, तर आपल्याला त्रिज्या काढायची म्हणल्यावर मग त्रिज्या बरोबर 1/2 गुणिले व्यास, म्हणजे व्यासाचा अर्धा असतो त्रिज्या. 1/2 गुणिले व्यास किती मिळाला आपल्याला 10, बे1 बे, बे5 10, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे त्रिज्या, त्रिज्या मिळणार आहे 5 सेमी.
पर्याय क्रमांक 1. आता एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे, तर अर्धा मीटर बाजू असलेले किती फरशा त्या सभागृहात लागतील? पहा, आता एकूण फरशीची संख्या काढायची, म्हणजे लागणाऱ्या फरशा, म्हणजे फरशीची संख्या किती लागतील ते काढायचंय. मग आपलं सूत्र काय आहे? अगोदर जागेचे क्षेत्रफळ आणि फरशीचे क्षेत्रफळ. पहा, जागेचे क्षेत्रफळ काय आहे? 20 मीटर रुंद आणि 17 मीटर, सॉरी, लांबी 20 मीटर आणि रुंदी 17 मीटर, म्हणजे 20 गुणिले 17, आणि फरशी किती? अर्धा मीटर, म्हणजेच 1/2 गुणिले 1/2. पहा, आता काय होईल? हे जे छेदातले 2 आहेत हे वरती जातील, म्हणजे 2 गुणिले 2 4 होईल. असं करूया आपण. पहा, 20 गुणिले 2 आणि 17 गुणिले 2. आता काय होईल? 20 दोन्ही 40, 17 दोन्ही 34. चला, आता 40 आणि 34 यांचा गुणाकार करू. 40 गुणिले 34, 4 0 0, 4 चौक 16, 3 0 0 आणि 3 चौक 12. चला, 0ला 0, 6ला 6, 1 आणि 2 3, 1ला 1. बघा काय आलंय उत्तर? उत्तर येणार आहे 40 आणि 34 यांचा जर गुणाकार केला तर 1360 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, एका 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयताची लांबी 203 पट केली व रुंदी 3/2 पट केली तर त्याच्या क्षेत्रफळावर कोणता परिणाम होतो? आता बघा, एका 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयताची लांबी. आता अगोदर काय करू आपण? हे जे पहिलं हे आयत दिलाय, ए आयताचं काय दिलं आपल्याला? लांबी दिली 18 व रुंदी दिली 8 सेमी. अगोदर याचं क्षेत्रफळ काढू. हे आयताचे क्षेत्रफळ जर आपण काढले तर काय आहे? लांबी आहे 18 आणि रुंदी आहे 8. चला, काय होईल मग? 8 8 16, सॉरी, 8 8 64, 64ला 4 हातच्याले 6, 8 1 8, 8 आणि 6 14. किती आले क्षेत्रफळ? 144 सेमी हे क्षेत्रफळ आले. जर आपण 18 आणि 8 सेमी बाजू घेतल्या, आता आपल्याला काय सांगितलंय की लांबी 2/3 पट कमी करायची आणि रुंदी 3/2 पट कमी करायची. आता लांबी सगळ्यात पहिले, आता बी ह्या आयताचं काढायचं आपल्याला. सगळ्यात पहिले लांबी किती आहे? 18. आता त्याची काय करायचं आपल्याला? 2/3 पट काढायची. 2/3 म्हणजे 3 1 3, 3 6 18, उरलं काय? 6 2 12. ही झाली लांबी. आता रुंदी काढायची. रुंदी किती? 8. किती पट कमी करायची? किती पट करायची? रुंदीला 3/2 पट करायची, म्हणजे 8 चे 3/2 म्हणजे 2 1 2, 2 चौक 8, उरलं काय? 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिकोण 12. आता बी ह्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. काय असते? लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 12 गुणिले 12, 12 गुणिले 12 म्हणजेच काय येणार आहे? 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग, 144 सेमी. पहा, बी जे पहिलं आयत होतं त्या आयताचं क्षेत्रफळ आलेलं 144, आणि जे दुसरं आपण बी, जे की आपण काय केलं? लांबीला 2/3 पट केलं आणि रुंदीला 3/2 पट करून परत आपण आयताचे क्षेत्रफळ काढले, तर त्याचे सुद्धा क्षेत्रफळ किती आले? 144 सेमी. म्हणजेच काय इथं काय परिणाम होईल? म्हणजेच आता इथं मी पर्याय घेतलेले नाहीत. पर्याय काय आहे तर, म्हणजे काहीच बदल होणार नाही, म्हणजे जैसे तेच राहणार आहे. म्हणजेच त्याच्या ना क्षेत्रफळ कमी होणार आहे ना वाढणार आहे, म्हणजे तेच राहणार आहे. क्षेत्रफळ काय राहणार आहे? क्षेत्रफळ आहे तेच राहणार आहे. आहे तेच क्षेत्रफळ राहणार आहे. कोणताच बदल होणार नाही, ना कमी होणार आहे ना वाढणार आहे. नेक्स्ट, 9वा प्रश्न आहे. एका बागेची लांबी 200 मीटर असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आरा आहे, तर बागेची आपल्याला काय काढायची? तर त्या बागेची आपल्याला रुंदी काढायची. तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, एक
एक एकर बरोबर असते 4000 मीटर. याचं क्षेत्रफळ असते. 1 एकरचं क्षेत्रफळ किती असते? 4000 मीटर. आता आपल्याला किती दिले? 3 हेक्टर. म्हणजे एका हेक्टर मध्ये असतात 2.5 एकर आणि 20 आर म्हणजे असतो अर्धा एकर. म्हणजे 3 हेक्टर आणि 20 आर बरोबर किती होणार आहे? 3 हेक्टर म्हणजे 7.5 एकर आणि 20 आर म्हणजे अर्धा, म्हणजेच किती? 8 एकर होणार आहे टोटल. किती होणार आहे? 8 एकर. आणि 8 एकरचं क्षेत्रफळ किती होणार आहे? 4000 गुणिले 8 म्हणजेच 8×32. 8×32 आणि वरचे 3 शून्य असेल तसेच 8×32 चौमीटर एवढं क्षेत्रफळ येणार आहे त्या जागेचं. आपल्याला काय दिले? त्या बागेची लांबी दिली 200 आणि त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 3200. तर पहा, आता आपण काय करू? सूत्र ठेवू. आता आपल्याला काय ठेवायचे? सूत्र. एका बागेची लांबी, मग बागेचे क्षेत्रफळ बरोबर काय होणार आहे? लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ किती आले आपल्याकडं? 32,000 आणि लांबी किती दिली? तर त्या बागेची लांबी आहे 200 आणि रुंदी आपल्याला काढायची. चला, काय होईल मग बघा आता मित्रांनो, हे 200 इकडे जातील. म्हणजेच काय होईल? या 3200 ला 3200 ला आपल्याला 200 ने भाग द्यावा लागेल. हे 2 शून्य, हे 2 शून्य, बे एक बे उरला 1, बे सकून 12, बे शून्य शून्य. म्हणजेच आपल्याला रुंदी किती मिळणार आहे? रुंदी मिळणार आहे 160 मीटर. किती मिळणार आहे रुंदी? 160 मीटर. पर्याय क्रमांक 2. पहा, आता एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? आता एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी आहे. आता वर्तुळाचा परिघ 88 सेमी आहे, पण आपल्याला वर्तुळाची त्रिज्या माहिती नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे? वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या जर माहिती असेल तर आपल्याला काय करता येईल? क्षेत्रफळ काढता येईल. आता परिघावरून आपल्याला त्रिज्या काढायची. मग वर्तुळाचे परिघ बरोबर सूत्र आहे 2πr. परिघ आहे 88 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले r. आता काय करू? r जागेवर ठेवू आणि सगळे इकडे उचलून आणू. म्हणजेच 88 गुणिले 7 जातील गुणाकारात, 2 आणि 22 जातील भागाकारात बरोबर r. पहा, 22 एक 22, 22 चौक 88, बे एक बे, बे दोन्ही 4, उरलं काय? 2 गुणिले 7 म्हणजेच 14 सेमी आली त्रिज्या. आर किती मिळाली आपल्याला? 14 सेमी. आता आपल्याला काढायचे वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र? पाय आर चा वर्ग. पाय किती? 22/7 गुणिले आर म्हणजेच काय आपल्याकडे? आर मिळाली आपल्याला 14. 14 गुणिले 14, 7 एक 7, 7 दोन्ही 14. काय उरले? 22 गुणिले 2 गुणिले 14. बघा, 14 दोन्ही 28, म्हणजेच 22 आणि 28 यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 8 दोन्ही 16, 16ला 6, हातचा आला 1, 8 दोन्ही 16, 16 आणि 17, बे दोन्ही 4, सॉरी पहिल्या अंकाखाली चिन्ह, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, 4ला 4, 7 आणि 4 11, हातचा आला 1, 4 आणि 5, 5 आणि 6, किती आलं? 616 चौ सेमी हे आलं वर्तुळाचे क्षेत्रफळ. चला नेक्स्ट. एका आयताची लांबी, चला हा थोडा प्रश्न मोठा आहे, कारण आपल्याला लांबी ही 4m अधिक 3 दिली आणि रुंदी ही 3m अधिक 1 सेमी दिली. तर आपल्याला त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आता सगळ्यात पहिले आपण काय करू? आयताची परिमिती काढू. आयताची परिमिती बरोबर काय असते? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता परिमिती किती दिली आहे? 50.
2 कंसात लांबी किती आहे 4m अधिक 3 अधिक रुंदी किती आहे 3m अधिक 1. चला त्याला सोडून घेऊ. 4m अधिक 4m आणि 3m होतात 7m. 3 अधिक 1 होतात 4. इकडे 50. आता काय करू आपण 2ला इकडे आणू. 50 भागिले 2 बरोबर 7m अधिक 4. बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे 5 10. म्हणजेच काय उरलं 25 बरोबर 7m अधिक 4. आता काय करू 4ला इकडे आणू. एक मिनिट आपल्याला थोडं काहीतरी हे झालंय चुकलंय. आपण काय करू ही स्टेप इथून परत करूया. आता काय करू ह्या 2 न 7 ला गुणू अगोदर. थोडं आपलं चुकतंय. 2 न 7 ला गुणल्यावर काय होईल बेसती 14 आहे. म्हणजेच 50 बरोबर बेसती 14m आणि बेचोक 8. आता काय करू 8ला इकडे आणू. 50 मधून 8 वजा होतील राहतील इकडे 14m. 50 मधून 8 गेले उरतील 42. 42 बरोबर 14m. आता मी m जर जागेवर ठेवला तर 42 इकडे काय जातील छेदामध्ये जातील. म्हणजे 14 1 14, 14 त्रिकोण 42. चला मला m ची किंमत किती मिळाली 3. आता m ची किंमत जर 3 असेल m बरोबर मला 3 मिळतोय. तर आता सगळ्यात पहिले लांबी किती आहे लांबी आहे 4m अधिक 3. म्हणजे 4 गुणिले m च्या जागी आपल्याला काय ठेवायचे 3 आणि अधिक 3 जसेला तसंच. म्हणजे 4 त्रिकोण 12, 12 आणि 3 15. मला लांबी मिळाली 15. आणि आता रुंदी किती आहे रुंदी आहे 3m अधिक 1. म्हणजेच काय 3 गुणिले m च्या जागी आपल्याला काय ठेवायचे 3. कारण m ची किंमत 3 आहे. 3 अधिक 1 3 त्रिक 9, 9 अधिक 1 10. चला मला लांबी मिळते 10 आणि रुंदी मिळते 10. बघा काय करायचं आपल्याला 4 जशाला तशी m च्या जागी आपल्याला 3 ठेवायचे. म्हणजे 4 आणि 3 यांच्यामध्ये गुणाकार होतो आणि 3 आणि 3 मध्ये गुणाकार होतो. चला मला मिळाली लांबी 10 आणि रुंदी लांबी 10 आणि रुंदी लांबी 15 आणि रुंदी 10. आता मी काढू शकतो आयताचे क्षेत्रफळ. काय लांबी 15 गुणिले 10. 15 10 150 आहे का उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. चला शेवटचा प्रश्न आहे आता. चौवेचाळीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. आता बघा 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता परिमिती दिली पण बाजू नाही. मग आपण काय करू सगळ्यात पहिले बाजू काढून घेऊया. आयताची परिमिती बरोबर काय आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती किती आहे 44 बरोबर 4 गुणिले बाजू. काय होणार आहे आता हा 4 इकडे येणार आहे. 44 छेदात 4 बरोबर बाजू. 4 1 4, 4 1 4 4. म्हणजेच किती आली 11 सेमी आली बाजू. चला आता आपण काय काढू चौरसाचे क्षेत्रफळ. काय आहे बाजूचा वर्ग म्हणजेच 11 गुणिले 11 म्हणजेच 121 चौ सेमी. चला हे झालं चौरस. आता आयत नाही वर्तुळाचं परिघ बरोबर काय सूत्र 2πr. आता वर्तुळाचा परिघ किती दिलाय 44 बरोबर 2 गुणिले 22 छेदात 7 गुणिले r. चला काय होईल आता हा 7 इकडे नेऊया. 44 7 जाईल गुणाकारात आणि 2 आणि 22 जातील भागाकारात बरोबर r. चला 22 1 22, 22 2 44,
बे आणि हा 2 आणि 2 कटला. आर बरोबर किती मिळालं मला? आर बरोबर मिळालं मला 7 सेमी. आता मी वर्तुळाचे काय करतो? क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? पाय आरचा वर्ग. पाय किती? 22/7 गुणिले आर किती मिळाली मला? 7. 7 गुणिले 7 म्हणजे 7 7 कटले. 22 7 7 दोन्ही 14 उरला 1. 7 दोन्ही 14 14 ने 15 154. आता विचारले काय की वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे? बघा चौरसाचे क्षेत्रफळ 121 वर्तुळाचं आहे 154. 154 मधून जर 121 जर काढले 4तून 1 गेला 3 5तून 2 गेला 1 सॉरी 5तून 2 गेले 3 1 1 गेला 0 म्हणजेच 33 ने काय आहे? कमी आहे. 33 चौसेमीने कमी आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळापेक्षा चौरसाचे क्षेत्रफळ कितीने कमी आहे? 33 सेमीने कमी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि हो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.